प्रवीणदादा लढणारे आहेत, घाबरणारे नाहीत, ते साईडला जाऊन थांबले। या झुंडाशाहीच्या लोकांनी, या दीपक काटेली, या भाजपच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी प्रवीणदादांना परत एकदा रस्त्यावर आणलं। परत कुठेतरी त्यांना कदाचित आपल्याला म्हणावं लागेल, हा त्यांना मारण्याचा कट होता। आम्हाला असंही कळतंय की त्या दीपक काटेकडे बंदूक होती, पिस्तूल होता। खरं काय हे लोकांसमोर तिथं आलं पाहिजे। आणि प्रवीणदादा गायकवाडांवर जो मारण्याचा कट होता, नाही तर मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी त्यांना झाला, त्यांचा विचार हा संपवण्याचा प्रयत्न जो झाला, त्या दीपक काटेवर एक कडक कारवाई लवकरात लवकर करणं तितकंच महत्वाचं आहे। आणि त्याच्याच बरोबर हा दीपक काटे जो स्वतःच्या भावाचा झाला नाही, असंही आम्हाला समजतंय की त्यांनी स्वतःच्या भावाला त्या ठिकाणी मारलेलं आहे, त्याला मृत्युमुखी पाडलेला आहे। जेलमध्ये सुद्धा हा दीपक काटे जाऊन आलेला आहे। स्वतःचे आई वडील सुद्धा त्याला स्वीकारत नाही। अशा व्यक्तीला भाजपली एक पद देऊन त्याला कसं स्वीकारलं? म्हणजे कुठेतरी पुरोगामी विचाराचा आवाज दाबण्यासाठी हा जो प्रयत्न भाजपकडनं केला जातो, याच्यात गुंड हे मुद्दामून आणले जातात, या गुंडांना पद दिलं जातं आणि गुंडाशाही आणि दडपशाही ही कुठेतरी त्या ठिकाणी भाजपकडनं पुरस्कृत केली जाते, असं आमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे। काही दिवसांपूर्वी आपण बघितलं, जनसुरक्षा कायदा हा कडव्या डाव्यांचा विरोध करण्यासाठी या ठिकाणी आणला। आम्ही म्हणलो तुम्ही ज्या पद्धतीने त्याचं डेफिनेशन केलेलं आहे याच्यामध्ये बदल हे करावे लागतील, पण ते बदल त्या ठिकाणी त्यांनी ऐकले नाही। मग कडव्या डाव्यांबद्दल आपण चर्चा केली, मग कडव्या उजव्यांबद्दल आपण चर्चा करणार आहे का? अशा पद्धतीने जर कुणी कुठं वागत असेल त्याचा निषेध आम्ही सर्वजण करतो व त्याच्याच बरोबर अशा लोकांवर कारवाई ही लवकरात लवकर त्या ठिकाणी झालीच पाहिजे, असं आमच्या सगळ्यांचं मत आहे। आम्ही सर्वजण प्रवीणदादा गायकवाडांबरोबर आहोत। यंत्रणाच कबूल करते की बंदूक होती का तर होती, म्हणजे मी आणि रोहित विरोधक आहोत म्हणून आम्ही कुठलाही आरोप करत नाही। आम्ही वास्तव सांगतोय की त्यांच्याकडे पिस्तूल होती का होती असं पोलीस यंत्रणा म्हणते। मागेही त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत। एअरपोर्टला त्यांच्याकडे पिस्तूल का कारतूस सापडली होती असा त्यांचा रेकॉर्ड आहे, असं पोलीस यंत्रणेने आम्हाला सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे एक गुन्हेगार मोकाट असं फिरतोय हे धक्कादायक आहे। त्याला अटक झाली, हे काही एवढं त्यांनी संपत नाही विषय। अशा लोकांवर स्ट्रॉंग ऍक्शन घेतली पाहिजे आणि असे जे लोक आज सत्ता असं त्यांना वाटतं की सत्ता आमच्या मागे म्हणून ते काही करू शकतात, बेटरला मार, शिवीगाळ कर, हे जे नवीन महाराष्ट्राचं संस्कृती सत्तेतल्या लोकांची दिसते ना, ती महाराष्ट्राला न शोभणारी आहे। मी त्याचा जाहीर निषेध करते आणि जर महाराष्ट्र सरकारने याच्यावर काही ऍक्शन घेतली नाही तर मी स्वतः पुढच्या आठवड्यात पार्लमेंट सुरू होणार आहे। हे सगळे महाराष्ट्राचे इश्यूज, महाराष्ट्रात न्याय मिळत नाही म्हणून दिल्ली दरबारी मला हे मांडावे लागतील जर महाराष्ट्र सरकारने न्याय दिला नाही तर। ते जे आरोपी आहेत सगळे ते भाजप नेत्यांच्या आसपासचे त्यांचे व्हिडिओ आणि फोटो आलेले आहेत। महाराष्ट्रामध्ये तुम्ही डाव्या विचारसरणीवरती दोष देताय ना, की डावी विचारसरणी अमुक तमुक। मग काल प्रवीण गायकवाड यांच्यावरती हल्ला जो झाला, ज्या पद्धतीने हल्ला झाला, हे भारतीय जनता पक्षानं पोचलेले डावे होते। आता जनसुरक्षा कायदा तुम्ही लावणार आहात का या लोकांवर? महाराष्ट्रात कुठेही कोणीही कोणाला मारतोय, धरतोय, सामाजिक कार्यकर्त्याला, राजकीय कार्यकर्त्याला, बाहेर फिरायला कार्यकर्त्यांना भीती वाटते राजकीय। या भाजपच्या गुंड टोळ्या कधी कोणावरती हल्ला करतील याचा भरोसा नाही। या महाराष्ट्राचं गुंडाराष्ट्र करून टाकलंय फडणवीसांच्या राज्यामध्ये। पण राऊतसाहेब, या प्रकरणात फडणवीस सतत म्हणता आहे की आंदोलन करण्यावर बंदी घातलेली नाही, आंदोलन करू शकतात, आंदोलनाचा अधिकार कायम राहील, मग तो विरोधी पक्ष असतील किंवा संघटना असतील, पण ज्यांचे नक्षलवाद आणि एक शहरी नक्षलवाद हे तुम्ही ठरवणार ना, यांच्याशी संबंध आहे। जसं संघटनांना बॅन केलं, जसं आमच्यासारख्या राजकीय कार्यकर्त्यांवरती PMLA कायद्याअंतर्गत खोटे गुन्हे दाखल केले, संबंध जोडले गेले बनावट पद्धतीनं, तोच जनसुरक्षा कायदा आहे।
तुमच्या सरकारमध्ये एवढी हिंमत आहे आणि तुम्ही एवढे पोलीस पोचलेले आहात, खाकी वर्दीतले तुम्ही अतिरेकी पोचलेले आहात, खाकी वर्दीतले नक्षलवादी तुमच्याकडे आहेत. हा, ते कोणाचाही संबंध कोणाशी जोडतील हो. देवेंद्र फडणवीसांनी राज्य कसं करावं आणि कसं केलं जातं हे जेवढं त्यांना माहिती आहे तेवढं माझ्यासारख्या माणसाला कधी सत्ता न भोगताही हे कसं राज्य करतायत हे सांगू शकतो.